जसं एखादा निष्णात डॉक्टर एखाद्या रुग्णाला मरणाच्या उंबरठ्यावरून बाहेर आणतो, तसंच या देशाला 1991 साली दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून बाहेर आणणारे व्यक्ती हे देखील डॉक्टर मनमोहन सिंगच होते। मोठमोठी पदं भूषवून कायम साधेपणानं जगलेल्या मनमोहन सिंगांच्या मनात शेवटच्या पत्रकार परिषदेत एक शल्य राहिलं। पाहूयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। अनेक व्यक्तींची किंमत ते गेल्यावर कळते आणि याची प्रचिती मनमोहन सिंग यांच्या निधनानंतरच्या अनेक प्रतिक्रियांमधून प्रकर्षाने जाणवली। हयातीत त्यांच्या कामगिरीच्या पुरेशा गौरवाऐवजी थट्टाच अधिक झाली आणि ह्याच रुखरुखीला नेमकेपणाने मांडणारा एक शेर मनमोहन सिंगांसाठी सर्वाधिक शेअर केला गेला। जमाना करना सका उनके कद का अंदाजा, वो आसमां थे फिर भी सर झुकाए चले। संघर्ष आणि विद्वत्तेतून आलेला संयतपणा हा उधळपणाला वाव देत नाही। नियोजनबद्ध विचार आणि कृतीवर लक्ष केंद्रित करून व्यक्त होण्याची घाई करत नाही। त्यामुळे स्वतःवरचा विश्वास हा सिद्धी आणि प्रसिद्धी यातलं अंतर ओळखण्यात मनमोहन सिंगांच्या कामी आला आणि म्हणूनच त्यांच्या आर्थिक धोरणांवरच्या टीका आरोपांवर त्यांच्या चेहऱ्यावरचं हे निरागस हास्य पुरेसं असायचं। त्याचाच परिपाक म्हणून कधी काळी मनमोहन सिंगांच्या मौनावरून जहरी टीका करणारे नवज्योत सिंग सिद्धू असोत की राज ठाकरे यांनी नंतरच्या काळात मनमोहन सिंगांच्या बुद्धिमत्तेला सलामही केलाय। मनमोहन सिंगांबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून आदर होता। जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरवही झाला। इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता अगदी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून सुद्धा करून दाखवता आलेलं नाही। सयानों का कहा और आंवलों का खाया देर में पता लगता है। मुझे 10 साल बाद पता लगा सर। तो आपके लिए कुछ अर्ज कर रहा हूं, आपके मौन के लिए कुछ अर्ज कर रहा हूं। परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं। वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। मैंने गंगा नहा ली सर, आपके चरणों में सर रख के। आप सरदार भी हैं और असरदार भी हैं। अपार बुद्धिमत्तेनं कर्तृत्वाचे झेंडे गाडणारे मनमोहन सिंग हे वक्तृत्वाच्या मैदानातून मात्र माघार घेत। अर्थशास्त्राचे जटिल आणि मतिगुंग करणारे आकडे सहजरित्या सोडवणारे हे अर्थनीतीचे सरदार यूपीए धर्माच्या गणितात मात्र अभिमन्यू सारखे चक्रव्यूहात सापडलेले दिसायचे। हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी। डॉक्टर मनमोहन सिंगांचा जन्म फाळणी आधीच्या भारतातील पंजाब प्रांतात झाला, जो भाग आज पाकिस्तानात आहे। तिकडेच शालेय शिक्षण झाल्यामुळे ते उर्दूतून शिकले। त्यांची हिंदी भाषणं देखील उर्दूतूनच लिहिलेली असायची। पंजाबीनंतर उर्दूवर त्यांची चांगली पकड होती। एरवी मितभाषी मनमोहन सिंगांनी सभागृहात सुषमा स्वराज यांच्या शेरो शायरीला शायरीनंच दिलेली उत्तरं ही आजही अनेकांच्या स्मरणात आहेत। A poet has said, हमको है उनसे वफा की उम्मीद जो जानते नहीं वफा क्या है। I say that I am no match with Sushma ji when it comes to oratorial skills, but I would say to her, and since she's narrated an Urdu couplet, I would also do so and say, माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं। माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख।
मरणाआधी एकदा तरी आपण पाकिस्तानात शिकलेल्या शाळेला भेट द्यावी ही डॉक्टर मनमोहन सिंगांची इच्छा अपूर्णच राहिली. फाळणीचा रक्तरंजित काळ अनुभवलेल्या मनमोहन सिंगांनी पुढे सभागृहात पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना शायरीनं उत्तर दिलं होतं. ये जब्र भी देखा है तारीख की नजरों ने, लम्हों ने न खता की थी और सदियों ने सजा पाई है. फाळणीचा तडा हा पुढच्या कित्येक पिढ्यांवर परिणाम करून गेला हे सांगताना मनमोहन सिंगांचा हा शेर मुशर्रफांना उद्देशून होता. एक बार उन्होंने मुझे कहा कि मेरा बड़ा मन है कि मैं अपने गांव में होके आऊं, लेकिन वो गांव पाकिस्तान में है, झेलम जिले में. तो मैंने कहा वहां क्या देखना चाहते हैं आप, आपका घर है वहां पे? कहने नहीं घर तो नहीं, लेकिन उस स्कूल में जाना चाहते हैं जहां हम क्लास 4 तक पढ़े थे. तो ये उनके मन में वो इच्छा हमेशा रह गई, वो नहीं पूरी हो पाई. लेकिन मैं बताता हूँ हर एक को अपना बचपन में उन्होंने बहुत संघर्ष किया. उनकी माँ बहुत ही कम उम्र में जब वो थे, बिल्कुल उन्हें होश भी नहीं था, बहुत छोटे थे, तभी उनकी माँ का निधन हो गया था. तो उनके दादा दादी ने उनका पालन किया. 2004 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंगांचे बॉडीगार्ड असणारे असीम अरुण हे उत्तर प्रदेशात भाजपचे मंत्री आहेत. त्यांनी सुद्धा मनमोहन सिंगांच्या साधेपणाच्या अनेक किस्सांना उजळणी दिली. डॉक्टर मनमोहन सिंह जी के पास एक ही गाड़ी थी, सफेद रंग की एक मारुति 800 थी, जो कि पीएम हाउस में खड़ी रहती थी, जहां पे बाकी पूरा कारकेड होता था उसी के पीछे वो भी खड़ी रहती थी. जब नए नए पीएम बने मनमोहन सिंह जी तो बहुत असहज महसूस करते थे BMW में बैठने में. बोलते थे कि नहीं मुझे इसमें मत बैठाया करो, मुझे पसंद नहीं है, ये बहुत महंगी गाड़ी है. तो मैं समझाता था उनको कि सर ये महंगी तो गाड़ी है, लेकिन आपके वैभव ऐश्वर्य के लिए नहीं ली गई है. ये गाड़ी इसलिए ली गई है कि इसके सिक्योरिटी फीचर्स बहुत अच्छे हैं, आपके प्रोटेक्शन के लिए जरूरी है, आप देश के प्राइम मिनिस्टर हैं. तो फिर वो स्वीकार लिया उन्होंने. खैर उस गाड़ी में जिसमें हम बैठाते थे वो बैठ जाते थे, मान जाते थे, लेकिन साथ साथ हमेशा इस बात को याद करते थे कि मेरी गाड़ी ये मारुति 800 है और मैं आम आदमी हूँ, मेरी गाड़ी यही है, ये प्राइम मिनिस्टर की गाड़ी है जिसमें बैठता हूँ मैं कुछ दिन के लिए, पर मेरी गाड़ी या मेरा वजूद ये आम आदमी का है. वो उनके आचरण में भी दिखता था. मन जिंकणारी आणि टाळ्या वाजवणारी भाषणं मनमोहन सिंगांनी कधी केली नाहीत किंवा ती त्यांना कधी जमली सुद्धा नाहीत. संजय बारू हे मनमोहन सिंगांचे माध्यम सल्लागार होते. त्यांच्याच पुस्तकावर ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा मनमोहन सिंगांवरचा सिनेमा सुद्धा झाला. एकदा बँकॉकच्या दौऱ्यावर मीडियाशी संवाद साधण्यासाठी संजय बारू यांनी मनमोहन सिंगांना काही सूचना केल्या. उत्तर प्रभावी व्हावं म्हणून कोणत्या शब्दावर जोर द्यावा, कुठे थांबावं, काय अधोरेखित करावं, असं सगळं काही बारू हे मनमोहन सिंगांना समजावून सांगत होते. पण जिभेऐवजी बुद्धिमत्तेवर दृढ विश्वास असणाऱ्या मनमोहन सिंगांनी त्या सूचना अगदी नम्रपणे नाकारल्या. त्यानंतर सिंहाला कधीच दात साफ करावे लागत नाही असं म्हणत मनमोहन सिंगांनी मिश्किल असं उत्तर सुद्धा दिलं होतं. Wonder what is it that keeps this vast country of ours with its vast diversities still moving forward. And I am reminded of a couplet by Iqbal, मिट गए मिस्र यूनान और रोमा, लेकिन कायम है अब तक नामो निशान हमारा, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे ज़माना हमारा. मनमोहन सिंगांना जितकी दूषणं दिली गेली त्याहून कैक पटीनं त्यांनी पदव्या मिळवल्या आणि त्याहून तिप्पट पदही भूषवली. केम्ब्रिज विद्यापीठाकडून सन्मानित डॉक्टर मनमोहन सिंग, ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात DPhil करणारे डॉक्टर मनमोहन सिंग, पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवणारे डॉक्टर मनमोहन सिंग, संयुक्त राष्ट्रात व्यापार आणि विकास परिषदेत बोलणारे डॉक्टर मनमोहन सिंग, व्यापार मंत्रालयात सल्लागार म्हणून काम करणारे डॉक्टर मनमोहन सिंग, अर्थ खात्याचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर मनमोहन सिंग, अर्थ खात्याचे सचिव डॉक्टर मनमोहन सिंग, JNU विद्यापीठात अर्थशास्त्राचे मानद प्राध्यापक डॉक्टर मनमोहन सिंग, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग, पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर मनमोहन सिंग, पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर मनमोहन सिंग, देशाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग,
जागतिक बाजारपेठेत भारताला उतरवणारे डॉक्टर मनमोहन सिंग, मंदीच्या पडत्या काळात आर्थिक खाईतनं देशाला बाहेर काढणारे सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग, तर 1947 नंतर गांधींऐवजी देशाच्या पंतप्रधानाची सलग 10 वर्ष धुरा सांभाळणारे डॉक्टर मनमोहन सिंग. अणुकरार, मनरेगा, अन्न सुरक्षा विधेयक, माहिती अधिकार, आधार अशा एक ना अनेक गोष्टी देशाला देणारे देखील डॉक्टर मनमोहन सिंग हेच होते. Mr. Speaker, the Prime Minister of the Republic of India. पंतप्रधान म्हणून जेव्हा मनमोहन सिंगांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली तेव्हा अंदाजे 100 पत्रकार उपस्थित होते. त्यांनी जवळपास 62 प्रश्नांना उत्तरं दिली. एका प्रश्नावर मनमोहन सिंग म्हणाले की माझी पंतप्रधान पदाची कारकीर्द कमकुवत राहिली असं मला अजिबात वाटत नाही. मी आशा करतो की माध्यमं आणि विरोधकांपेक्षाही इतिहास हा माझ्याबद्दल दयाळू असेल. इतिहास कधीच क्रुद्ध होत नाही. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the opposition parties in parliament. They divulge all the things that take place in the cabinet system of government. I think taking into account the circumstances and the compulsions of a coalition polity, I have done as best as I could do. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.